समाचार अब तक, सत्य का साहस। विधिमंडळात झालेल्या आरक्षणाच्या निर्णयावर जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम आहेत, तर दुसरीकडे नागपुरात सकल मराठा समाजाकडून सरकारच्या मंजूर केलेल्या विधेयकाचं स्वागत करण्यात आलंय। मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी राज्य सरकारने आरक्षणात 10% वाटा देऊन पूर्ण केली आहे। राज्य मागास वर्ग आयोगाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले, तसेच 3.5 लाख शासकीय कर्मचाऱ्यांनी अविरतपणे सर्व्हेचे काम पूर्ण केले, त्यांचे देखील आभार मानले, तसेच विरोधी पक्षाचे देखील आभार मानले। मराठा आरक्षणावर दिलेल्या निर्णयाचं फटाके फोडून गुलाल उधळून जल्लोष करत महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन केलंय। त्यामुळे एकीकडे मनोज जरांगे पाटील हे सगळे सोयरे आणि सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम असताना, दुसरीकडे मात्र सरकारने केलेल्या कायद्याबद्दल मराठा समाजाने जल्लोष करून आनंद व्यक्त केलाय। मात्र ओबीसी आरक्षणावर याचा नकारात्मक प्रभाव पडणार नाही याची शाश्वतीपूर्वक माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे। सुरुवात हे विधेयक एकमताने मान्य झालंय, त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा जो मार्ग आहे हा मार्ग मोकळा झालाय। विविध इंटरव्हेन्शन जे आपण केलेले आहेत, यामुळे मराठा समाजातल्या तरुणाईला निश्चितपणे न्याय मिळेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे। मला याही गोष्टीचा आनंद आहे की हे सगळं करत असताना ओबीसी समाजाला कुठेही त्या ठिकाणी अडचण होईल, त्यांचं आरक्षण कमी होईल, त्यात कुठला वाटेकरी होईल अशा प्रकारचा मार्ग आम्ही स्वीकारलेला नाही। ओबीसी समाजाला पूर्णपणे प्रोटेक्ट केलाय, त्यामुळे मला विश्वास आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे वर्षानुवर्ष एकाच गावामध्ये नांदणारे आमचे ओबीसी आणि मराठा बांधव हे गुण्या गोविंदाने ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून वर्षानुवर्ष नांदत होते, तसेच ते नांदतील आणि दोन्ही समूहांचा या ठिकाणी विकास होईल हा मला विश्वास आहे। समाचार प्रतिनिधी रिंकू पांतावणे, नागपूर।